हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। कांदा टोमॅटोची अंडा करी खाऊन तुम्ही आता बोर झाले असणार, त्यामुळे आज आपण अफगाणी अंडा करीची रेसिपी करणार आहोत। यात नाही तुम्हाला कांदा खूप लालसर करायचा, नाही टोमॅटो यूज करायचा। ही एकदम वेगळी आणि युनिक अशी अंड्याची रेसिपी आहे आणि खूप इझिली तयार होते। दिसायला ही अंडा करी जितकी सुंदर आहे, खायला तितकीच चविष्ट आहे। कोणतेही जास्त वाटण करण्याची याला गरज नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी करण्यासाठी वेळ सुद्धा कमी लागतो। त्यामुळे घरी ही रेसिपी आवर्जून ट्राय करा, करायलाही मजा येईल आणि खायलाही। तर अशाच वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपण इथे 5 उकडलेले अंडे घेतलेले आहे। सर्वात आधी एका पॅन मध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल थोडं गरम झालं की त्यात 2 मध्यम आकाराचा कांदा टाकून 4 ते 5 मिनिटांसाठी याला थोडं परतायचं आहे। जास्त लालसर याला अजिबात करायचं नाहीये, फक्त हलकासा रंग बदलेपर्यंत याला आपल्याला परतायचं आहे। ही स्पेशल अशी अफगाणची रेसिपी नाही, याला अफगाणी नाव फक्त यासाठी पडलं की अफगाणिस्तानमध्ये असा स्वयंपाक करण्यासाठी लोकांना जास्त वेळ नसतो, त्यामुळे जे झटपट आणि टेस्टी तयार होईल ते म्हणजे अफगाणी। कांदा आता थोडा मऊ झाला आहे, त्यात आता 4 ते 5 हिरवी मिरची, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आल्याचे काप टाकून 2 ते 3 मिनिटांसाठी याला आपण पुन्हा परतून घेणार आहोत। याचा फक्त कच्चेपणा निघेपर्यंत हे आपल्याला परतायचं आहे। आणि खरंच सांगते, याला परतत असताना इतका सुंदर सुगंध येतो जे मी शब्दातही सांगू शकत नाही। याचा हलकासा आता रंग बदलत चालला आहे। त्यानंतर यात 4 ते 5 काजू टाकून पुन्हा आपण याला 1 ते 2 सेकंदासाठी परतून घेणार आहोत। आणि हे आता परतून झालं आहे, तर गॅसची फ्लेम ऑफ करून हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आणि थंड झाल्यानंतर हे एका मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे आणि नंतर कोथिंबीर टाकून थोडं पाणी टाकून मिक्सरला याची पेस्ट करायची आहे। मिक्सरला याची आपण अशी पेस्ट करून घेतली आहे। आता हे जे उकडलेले अंडे होते याला आपण अशा चिरा पाडून घेणार आहोत, म्हणजे अंड्याचा जो काही मसाला असेल तो आतपर्यंत याला पूर्णपणे लागला जाईल। पॅन मध्ये आता 2 पळी तेल टाकायचं आहे आणि त्यात थोडी हळदी पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे। तेलात थोडं हे परतायचं आहे आणि नंतर त्यात हे उकडलेले अंडे टाकून 3 ते 4 मिनिटांसाठी याला आपण थोडं फ्राय करून घेणार आहोत। हे अंडे असे फ्राय केल्यामुळे खायलाही आणखी टेस्टी लागतात आणि सोबतच त्याचा रंगही छान दिसतो। याला हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत याला आपल्याला परतायचं आहे। आता हे अंडे फ्राय झाले आहेत, ते आपण काढून घेणार आहोत आणि त्याच तेलात 1 दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंग आणि 2-3 इलायची टाकायची आहे। याला थोडं यात परतायचं आहे आणि हे परतून झालं की आपण जे वाटण तयार केलं होतं ते यात टाकायचं आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे। जर आपण यात लगेच दही ॲड केलं तर हे वाटण इथे परतलं जाणार नाही, याची कुकिंग प्रोसेस इथेच थांबून जाईल। त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, कंटिन्युअस याला आपल्याला सारखं असंच परतत राहायचं आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच हे मसाले आपल्याला परतायचे आहे। कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीपेक्षा तर ही ग्रेव्ही खूप वेगळी आहे। कंटिन्युअस याला परतायचं आहे। चुकूनही जर तुम्ही इथे थांबलात तर काजू पूर्ण याला चिटकून जाईल, त्यामुळे ते सारखं असं परतत राहायचं आहे। तेल सुटेपर्यंत याला सारखं परतत राहायचं आहे। हे बघा, वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे। त्यात आता 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा काळी मिरी पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर टाकून 1 ते 2 मिनिटांसाठी याला आपण पुन्हा परतून घेणार आहोत।
हे फक्त बेसिक मसाले यात आपल्याला टाकायचे आहे. याला सारखं परतत राहावं लागतं, पण थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल ना. अशी मेहनत करून जो याला टेस्ट येतो ना, तो खूपच अमेझिंग असतो. आता हे वाटण पूर्णपणे परतून झालं आहे. त्यात आपण 2 ते 3 चमचे फ्रेश दही आणि 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम टाकणार आहोत. याला रेस्टॉरंट सारखा टेस्ट येण्यासाठी मी इथे फ्रेश क्रीम वापरली आहे. तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, किंवा घरची दुधावरची मलाई असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. दही आणि क्रीम शिजायला फार तर काही जास्त वेळ लागत नाही. फक्त 5 मिनिटे याला असं शिजवायचं आहे. 5 मिनिटानंतर लगेचच याला आता तेल सुटायला लागलं आहे. त्यात आपण थोडी कसुरी मेथी टाकणार आहोत. याने याला आणखी छान चव येईल. थोडं 1 ते 2 मिनिटासाठी याला आपल्याला परतायचं आहे. आणि सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ टाकून थोडं याला हलवून घ्यायचं आहे. आता हे वाटण पूर्णपणे परतून झालं आहे. तर आता त्यात आपण पाणी ॲड करणार आहोत. पाणी आपल्याला अजिबात यात जास्त टाकायचं नाही, कारण अफगाणी अंडा करीची ग्रेव्ही ही थोडी दाटसरच असते. व्यवस्थितपणे याला मिक्स करून घ्यायचं आहे. या ग्रेव्हीला आधी छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर त्यात हे फ्राय केलेले अंडे टाकायचे आहे आणि या अंड्याला या ग्रेव्हीमध्ये थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यावर झाकण ठेवून फक्त 5 मिनिटे याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. आणि 5 मिनिटानंतर याचं झाकण खोलायचं आहे. ही अंडा करी इथे तयार झाली आहे. असाच थिकनेस याचा ठेवायचा आहे. ही अंडा करी इथे पूर्णपणे तयार झाली आहे. वरून थोडी आणखी चिरलेली कोथिंबीर यात टाकायची आहे आणि थोडं असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून देऊयात. आणखी थोडे याला आकर्षित करण्यासाठी यावर थोडं फ्रेश क्रीम टाकून आपण याला सर्व करू शकता, म्हणजे याला रेस्टॉरंट सारखा लुक येईल. घरी नक्की बनवून बघा. सर्वांनाच आवडेल अशी ही अफगाणी अंडा करीची रेसिपी आहे. लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.